जर्नलिझम झालं शिवाजी विद्यापीठातून आणि झेड पाटलांच्या नंतर आर्थिक पत्रकारितेचा पावागडचा पुरस्कार मला मिळाला. त्यामुळे मला प्रदीप पाटलांना पाहिल्यानंतर फार आनंद झाला. त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला शपथ दिली, आपण आयुष्यामध्ये अनेक शपथ घेतो, घेता घेता मोडतो, परंतु आज मायदेव सरांनी जी शपथ दिली आणि त्या शपथ घेत असताना एकच गोष्ट सांगितली की मी सहकारी चळवळीत काम करत असताना सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करेन. जोपर्यंत सहकारी चळवळीला सच्चा कार्यकर्ता मिळत नाही तोपर्यंत सहकारी चळवळीचा विकास होत नाही. त्याचबरोबर खरं तर कौतुक करावंसं वाटतं की दत्ता पाटलांनी माझी ओळख करून देत असताना ते म्हणजे ठिगे सर फार चिकित्सकपणे बघतात. मला आल्यानंतर सूत्रसंचलन सुरू झाल्यानंतर चौगुले सर जरा रेशलेट झाले, कारण सरांचं वैशिष्ट्य त्याला सगळं सिस्टमॅटिक लागतं, पुढचा माणूस अडकळता कामा नये. आता बारीक लक्ष होतं. थोडीशी चौगुले सरांची चुळबुळ सुरू होती, आता सूत्रसंचलनाचं काय होईल. परंतु सहकारी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून काम करत असताना नागांमध्ये विकास संस्थेचे सचिव अण्णासाहेब, माझं मात्र तुमच्याकडे लक्ष होतं का तुम्ही मला दिंडीतले वारकरी वाटत होता. आणि या संस्थेत आल्यानंतर चौगुले सरांनी मला मोबाईल मधली आजची दिंडी दाखवली. सर, रवळनाथ संस्था, गडहिंदचा सहकार विभाग आणि सभागृहातली संपूर्ण परिस्थिती पाहिल्यानंतर सध्या आपण विठू माऊलीचं नेहमी जप करतोय. मला एक वाक्य सुचलं, विठुरायाची शाळा आज भरली, शाळा शिकता शिकता तांदूळ खाल्ली अशी अवस्था आहे. जोपर्यंत अशी सहकार दिंडी निघत नाही, जोपर्यंत अशा पद्धतीचं सहकारी चळवळीत काम करणारी माणसं निर्माण होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं सहकारी चळवळीचा विकास होणार नाही. आणखी एक माझं निरीक्षण सांगतो आणि पुढे जातो. सहकार गीत सुरू झालं आणि सहकारामध्ये ज्या सहकारी संस्था काटकसरीनं चालतात त्याच सहकारी संस्थांचा विकास होतो. सहकार गीत सुरू होतं, माझं त्या भगिनींच्याकडे लक्ष होतं, पाठीमागं स्लोगन होतं आणि पुढे लिहिलेलं होतं. सर, कागदाची सुद्धा काटकसर केल्याशिवाय सहकार संस्था पुढे जात नाही. तुम्ही फार चांगली ट्रेनिंग दिली. मी बघत होतो की शिंदेताई, त्याचं कारण काय माहिती आहे का, हे फक्त महिलाच करू शकतात. आमच्या हातात दिलं असतं ना, आणि एखाद्या एक दोन स्टेपल जोडून इकडे कच्चं घी, पाठीमागं पक्क घी, दोन केले असते. परंतु आमच्या भगिनी हुशार आहेत, त्यांनी त्या पाठीमागचे असणारे श्लोक उलटे करून त्याच्यावरती लिहिले. या देशातली सहकारी चळवळ खऱ्या अर्थानं विकसित का झाली असेल, या देशातली कुटुंब व्यवस्था खऱ्या अर्थानं विकसित का झाली असेल, तर आपल्या घरातला जो अर्थमंत्री असतो, मी या ठिकाणी फार जबाबदारीने बोलतो. सरांनी चौगुले सर सांगत होते, रवळनाथ एवढे कोटीचे कर्ज दिली, एवढं भाग भांडवल आहे, 500 कोटीचा टर्नओव्हर आहे. हे सगळं ऐकत असताना शिंदे मॅडम, मला अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून एक प्रश्न पडला. जगामध्ये मला जर विचारा जगातली सगळ्यात मोठी बँक, तर दत्ता पाटलासारखे प्राचार्य मंडळी म्हटली वर्ल्ड बँक, जागतिक बँक, सगळ्यात मोठी बँक. आमच्या मायदेव सरांना विचारलं की जगातली सगळ्यात मोठी वित्तीय संस्था कोणती, ती म्हणते आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. कोण म्हणे रिझर्व्ह बँक. ज्याच्या त्याच्या आवाजाप्रमाणे कोण म्हणतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. मला विचारा जगातील सर्वात मोठी बँक कुठली, तर आपली आई. का, घरातले सगळे पैसे जेव्हा संपतात त्यावेळी मुलीला ड्रेस घ्यायचा असतो आणि मुलाला एसटीचा पास काढायचा असतो, त्यावेळी हळूच एक 500ची नोट वर येते. आपण त्याला गांधी बाबा म्हणतो. हळूच एक 500ची नोट येते, ते आई नावाचं एटीएम असतं आणि त्या एटीएमचा पिन कोणता असतो, फक्त आई, 2 शब्द आहे. आपला जो एटीएमचा कोड असतो तो 4 अंकी असतो, नंतर 5 अंकी निघेल. ह्या एटीएमचे फक्त 2 शब्द आहेत. आई म्हटल्या की नोट हळूच वर येते, कुणाचा पास निघतो, कुणाला ड्रेस मिळतो. आणि एवढंच नव्हे, रवळनाथ असो कुठली संस्था जे पैसे देते त्याच्यावरती व्याज असतं. आई नावाच्या बँकेत व्याज नसतं. म्हणून जगातली सगळ्यात मोठी बँक कोणती असेल तर आई आहे. आम्हाला खरा सहकार आमच्या आईने शिकवला.
मी तर म्हणतो की भारतामध्ये अनेक प्रकारच्या क्रांती झाल्या. स्वातंत्र्य क्रांती झाली, हरित क्रांती झाली, धवल क्रांती झाली, नील क्रांती झाली, आणि आता इथं पुढे बसलेले सगळे मोबाईल, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक हे सगळी माहिती तंत्रज्ञानाची क्रांती झाली. परंतु एक काळ असा होता, इंडिया इज कंट्री ऑफ बेगर पर्सन, भारत हा वकिलांचा देश अशीच प्रतिमा होती. परंतु 1904 ला भारतामध्ये पहिली सहकारी चळवळ सुरू झाली, पहिला सहकारी कायदा झाला, आणि बघता बघता 100 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतामध्ये हरित क्रांती झाली. भुकेलेला अन्न, तहानेला पाणी मिळाले. जर सहकारी संस्था नसत्या तर देशामध्ये हरित क्रांती झाली नसती. सहकारी चळवळीने काय केलं असेल तर भुकेलेल्या लोकांच्या पोटाचा प्रश्न मिटवला. प्रसिद्ध तत्वता सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त 2 माणसांना मानतो, एक पोटाला अन्न देणारा आणि डोक्याला विचार देणारा. सहकारी चळवळीने एकावेळी 2 गोष्टी केल्या, लोकांच्या डोक्याला विचार दिला आणि लोकांच्या पोटाला अन्न दिलं. आपण म्हणतो सहकारी चळवळ बदनाम झाली. जी आईच्या रूपात आली, जिनं पोटभर खाऊ घातलं आणि जी शिक्षणाचा ज्याला आपण खऱ्या अर्थानं प्रचाराने प्रसार केला, ती सहकारी चळवळ आहे. आज अनेक मुले इंजिनियर झाली, अनेक मुले डॉक्टर झाली. भारतामध्ये सहकारी संस्था नसत्या, भारतामध्ये जर सहकारी साखर कारखाने नसते तर बहुजन समाजाची मुलं इंजिनियर आणि डॉक्टर झाली नसते. या देशामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणातला क्लायमॅक्स कुणी केला असेल तर सहकारी चळवळीने केला पाहिजे. वाईट नंतर बोलले, नेहमी चांगलं बोललो. बी पॉझिटिव्ह. भीती वाटते बी पॉझिटिव्ह म्हणजे पुन्हा काय कोरोना यायचं. पॉझिटिव्ह गोष्टीची आपल्याला भीती वाटते. त्याची भीती वाटत असेल तर किमान आपण सकारात्मक तर बोलायला काय हरकत आहे. म्हणून आपण जर बघतो धनंजय गाडगे सारखी माणसं असतील, अगदी वसंतदादांसारखी माणसं असतील, त्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सहकार रुजवला. आणि मग ह्या सहकारी चळवळी लागलेली ही सगळी रसाळ फळ आहे. आम्ही म्हणजे रसाळ फळ आहे. खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं की आम्ही ज्या प्रदेशातून आलो त्या प्रदेशामध्ये अशा अवस्था होती की पूर्वी म्हणायचे लात मारली तिथं पाणी काढेल. आमच्याकडं लात मारलं तरी पाणी मिळत नव्हतं, फक्त बोर मारलं तरच पाणी मिळत होतं. सहकाराच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सहकारी तत्वावरती चालणाऱ्या पाणी सिंचन योजना आल्या आणि या देशाचं गाणं बदललं. पूर्वी असं म्हटलं जायचं की मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी वाहतं, सहकारी चळवळीमुळे मळ्याच्या मळ्यामध्ये ठिबकचं पाणी वाहतं, अशा अवस्था निर्माण झाली. सहकारानं काय द्यायचं आपल्याला? आपण बघत असताना त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने जो पण बघत नाही तो पण आपल्याला सहकार समजणार नाही. आणि सहकार समजण्यासाठी पहिली गोष्ट काय लागते, एखाद्या गोष्टीकडे आपण सकारात्मक पद्धतीने बघितलं पाहिजे. खरं तर आपण बघितलं की सर तुम्ही दिल्लीला चौगुले सर 80 इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह असोसिएशनच्या कॉन्फरन्सला गेला होता दिल्लीला. तेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो, तेव्हा मला काही येता आलं नाही. मी बघितलं त्या आंतरराष्ट्रीय सहकारी परिषदेमध्ये ब्रीफ वाक्य काय होतं ते इंग्लिशमध्ये होतं, त्या सोडून मी मराठीत सांगतो. या देशातल्या लोकांचे जे चौकोनी चेहरे आहेत ते गोल जेव्हा होतील तेव्हा खऱ्या अर्थाने माणसाचा विकास होईल. आणि त्याला बोंडच नाव आहे हॅपीनेस इंडेक्स. आनंददायी देश. जगाच्या पाठीवर जर विचार केला तर फिनलँड हा जगातला सगळ्यात आनंदी देश समजला जातो. खरं तर सहकारी क्षेत्राच्या म्हणजे तुम्ही कुठले डेअरी इंडस्ट्री असो, खरं तर चौगुले सर सांगू का, माणूस फार आडाणी, त्याला काहीच येत नव्हतं, गुहेत राहत होता, काहीतरी अंगाला लपटायचा, पाला असेल झाडपाला असेल सगळं लपटायचा पण गुहेत राहायचा. तो माणसात नव्हताच. माणूस जरी माणसात नव्हता तर निसर्ग पशु पक्षी आणि प्राणी माणसात होते. आपण म्हणतो माणूस फार बुद्धिजीवी आहे. खरं तर तुम्हाला सांगू माणूस सगळं शिकला, सहकार शिकला प्राण्यांच्याकडून. त्याचं उत्तम उदाहरण सांगतो. सहकारामध्ये आपण सगळ्या देशभराच्या सगळ्या पोल्ट्री इंडस्ट्री पाहिल्या मी जवळ आणि कुक्कुटपालनाच्या अर्थशास्त्राने अभ्यास केला. मी सगळ्या सहकारी तत्वावरती चालणाऱ्या ज्या पोल्ट्री पाहिल्या त्यानंतर माझ्या मी जर पत्रकारितेचा अभ्यास आणि पत्रकार असल्यामुळं मी म्हणतो माणूस फार हुशार आहे.
कोंबडीकडून काय शिकला? हाऊ टू फाईट, झुंजावं कसं, कोंबडीकडून शिकला. गेट अप अर्ली, माणसाला काय येत नव्हतं. लवकर उठायचं कोणी शिकवलं? कोंबड्याची बांग दिल्यानंतर. आता गजर वाजल्यानंतर आपण बंद करतो. खरं माणूस शिकला कुठून? तो कोंबड्याकडून शिकला. आपण बघतो वारुळ वारुळ मुंग्याची वारुळ म्हणतो, सगळ्यांनी एकसर व्हावं. हे कुठून आलं? तो गुहेतच राहत होता, त्याला काही समजत नव्हता. त्यांनी पहिला शोध लावला अग्नीचा, दुसरा शोध लावला मताचा, तिसरा शोध लावला पैशाचा. आणि सगळा शोध लावत लावत सगळ्यात भीती निर्माण झाली. अग्नीचा शोध लागला ना, एकदम मजा. त्यालाही काय कळत नव्हतं. फांद्या फांद्या घासल्या जायच्या, त्याच्यातून ऊर्जा तयार व्हायची. त्याला काय वाटलं, कुठली दोन वस्तू एक नाव घासलं की ऊर्जा तयार होते. मग ऊर्जा तयार होते म्हटल्यानं त्यानं ऊर्जा तयार केली. आणि सुरुवात कुठून झाली? दगडावर दगड घासता घासता कॉर्डलेस लायटर पर्यंत आला. एवढा माणूस हुशार झाला. अग्नीचा शोध लागल्यामुळे त्याला कसं पकवायचं, कसं शिजवून खायचं ते समजायला लागलं. आणि मग काय झालं, सहकारी चळवळीत येत असताना आम्हाला जाहिरात करायची वेळ आली. संडे होया मंडे, रोज खाऊ अंडे. कुठून कळालं? आणि जेव्हा पैशाचा शोध लागला, पैशाचा शोध तर फार विचित्र आहे. आज सहकारी चळवळीचं, आंतरराष्ट्रीय सहकारी चळवळीत आपण बोलतोय म्हणून सांगायला हरकत नाही. आपण सगळे, मला सांगण्यात आलं की विविध संस्थांचे सचिव इथं काम करतायत, विविध संस्थांतले पदाधिकारी तिथं काम करतायत. सहकारी संस्था पैशावर कमी चालते, विश्वासावरती जास्त चालते. मी रवनाथ मध्ये 5 लाख रुपये ठेवले. ते का ठेवले? सांगलीत एवढ्या नंबर्स ऑफ फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत. मला माहित होतं विश्वास महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट अर्थशास्त्रात समजली सहकारी चळवळीच्या निमित्तानं, सगळ्यांना झोप आहे, फक्त एका घटकाला झोप नाही, व्याजाला झोप नाही. रवनाथातून पैसे घेऊन गेला ना, भांडवल गप्प बसतं, तर व्याज गप्प बसत नाही, व्याजाला झोप नाही. आणि म्हणून बघा, आपल्याला महात्मा फुले म्हणाले, भारतीय माणूस कर्जात जन्मतो, कर्जात जगतो, आणि भलं मोठं कर्जाचं गाठोडं आपण वारसदार आहे त्यांच्या डोक्यावर ठेवून निघून जातो. सर, आज सहकारी संस्था, सहकारी चळवळी बोलत असताना खूप जबाबदारीने बोलतोय. एक नवीन स्टाईल आहे आणि त्याचं नाव आहे कर्जाशिवाय विकास नाही. आणि त्याला नवीन एक गोंडस नाव आहे, शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. खरं जर त्याचा विचार केला तर 21व्या शतकामध्ये मला जो विषय दिलाय तो फार महत्वाचा आहे की सहकारी चळवळी पुढील बदलती आव्हाने, व्हॉट इज चेंज. आणि एक जाहिरात होती मध्यंतरी, महिला वर्गांना माहित आहे, मुझे चेंज चाहिए. माणसाला बदल पाहिजे असतो. ह्याच्यात ठेवून बघू, यांच्या संस्थेत ठेवून बघू, गुडल्यावर बघू जे आहे ना ते फार विचित्र आहे. आणि म्हणून एक फार चेष्टा नाही, 1904 ला पहिला सहकारी कायदा भारतात झाला. बघता बघता सहकारी चळवळीनं 120 वर्ष पूर्ण केली. संसार नीट 5-25 वर्ष टिकत नाही. त्या भारतासारख्या विकसित राष्ट्रामध्ये 100 वर्ष सहकारी चळवळी टिकते. हेच खरं सहकारी चळवळीचे यश आहे. आणि त्याचं क्रेडिट कुणाला आहे? दुर्दैवानं आपल्याला सवय फार घाण आहे. मी थोडस स्पष्ट बोलतो. मी विचारलं, ही संस्था कुणाची? ठिगळे सरांची. ही संस्था कुणाची? अण्णांची. ही संस्था कुणाची? मामांची. कोण मामा, कोण अण्णा, कोण दादा? फॉरगेट. ही संस्था सभासदांच्या जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सहकारी चळवळीचा विकास होणार नाही. थोडस खोटं असेल परंतु ते सत्य आहे. ही माझी संस्था वाटली पाहिजे ना. ही चौगुले सरांची संस्था आहे. अरे चौगुले सर सेवक आहे म्हणून पायाला भिंडी लावण्यासारखी पळते. ही संस्था चौगुले सरांची आहे, ही संस्था माझी आहे.
जोपर्यंत सहकारी चळवळ, ज्यापर्यंत सहकारी चळवळी संस्था, इथला कर्मचारी, ते मॅडम सांगत होत्या ही संस्था आहे, याच्यामध्ये लॅपटॉप आहे, इथं संगणक कक्ष आहे, इथं अमुक आहे, आमची संस्था अशी आहे, मी या संस्थेचा सेवक आहे. आपलं FM जोपर्यंत वाजत नाही ना तोपर्यंत सहकारी चळवळीचा विकास होत नाही. नाहीतर तुझी संस्था तू बघ, विकास होत नाही. म्हणून जागतिक सहकारी चळवळीच्या संपूर्ण सहकाराचा विचार केला तर एक चित्र असं होतं, 1947 पर्यंत या देशातली जवळपास 72% वित्तीय व्यवस्था सहकाराच्या ताब्यात होती. काय केलं सहकारी चळवळीनं? आपण म्हणतो तुझी 4 माणसात काय पत आहे. एखादा माणूस म्हणतो मला 1000 रुपये उसने दे, आणि तो नाही म्हणतो, तो प्रश्न विचारतो तुझी काय पत आहे. आणि ज्यांची पत नव्हती त्यांना पत निर्माण करून देण्याचं काम पत संस्थेने केलंय, म्हणून पतसंस्था मोठ्या आहे. आज गावोगावी जर गेला, सर्व सेवा सहकारी सोसायट्या बघितल्या ना तर आपल्याला चित्र असं दिसतं. आता अलीकडे काय झालंय, त्या स्पर्धेच्या वातावरणामध्ये हिंदुस्थान लिव्हर मधला जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये, जॉन्सन मधला अबॉट मध्ये, ह्या सगळ्या भानगडीमुळं, भयानक मोठ्या स्पर्धेमुळं सहकारी चळवळ थोडीशी अडचणीत आले. त्याचं साधारणपणे आपल्याला 1991 पर्यंतची जर अवस्था बघितली तर ग्रामीण भागातल्या सहकारी चळवळीतल्या असणाऱ्या सगळ्या संस्था ह्या आपल्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या होत्या. तो त्याने चांगला शब्द वापरू, ग्रोथ ऑफ इंजिन, विकासाचे इंजिन होतं. त्या इंजिनला एक चांगला मोटरमॅन होता. वसंतदादा असतील, धनंजय गाडगे असतील, रत्नाकर कुंभार असतील, अनेक माणसं चांगले मोटरमॅन मिळाले. त्यामुळे गाडी कुठलाही खडखडाट न करता जायची. आता काय झाले, पाठीमागं मोटरमॅन, पुढं मोटरमॅन, शिंगलवाला वेगळा. त्यामुळे जरा जरी रूळ बदलला की खडखड आवाज येतो आणि आम्ही म्हणतो सहकारी चळवळीत काहीतरी घोटाळा नाही, नवीन स्वीकारण्याची आमची तयारी नाही. आणि म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला जर सहकारी चळवळ टिकवायची असेल, निकष क्रमांक 1, आपल्याला स्पर्धेत टिकायचं आहे. स्पर्धा कशी आहे विचित्र, गळे कापू स्पर्धा आहे. ते सांगतायत मॅडम या ना, महिलांना 9.2%, तोपर्यंत पाठीमागच्या ताई उठतायत, ज्येष्ठ नागरिकांना 9.17%. पूर्वी 1% 1 डिजिट होतं, आता तसं नाही, 1.5, 5.1. हा जी भयानक मोठी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर पहिली गोष्ट अशी वाटली पाहिजे की या सहकारी चळवळीमध्ये मी जाणीवपूर्वक थोडंसं आर्थिक ह्याच्यावर बोलतोय. नंतर मला बरोबर 41 मिनिटाचा वेळ दिलाय, चौगुले सर मी 40 मिनिटाला थांबणार आहे. टाइम मॅनेजमेंट माझ्याला भरपूर चांगला, जबरदस्त. तुम्ही 1ला सांगितलं, तुम्ही 1ला जा कोर्समध्ये. ज्या देशामध्ये शिस्त पाळली जाते, ज्या देशामध्ये वेळ पाळला जातो, नाहीतर सर्वसाधारण सभा 11ला आहे आणि 12:30ला सुरू होते, सरकार पुढे जाऊ शकत नाही. सहकारी चळवळीचा विकास जर करायचा असेल तर वाईट डिसिप्लिन आपल्याला काट कसं शिकता आली पाहिजे, म्हणून मी त्या बॅनरचं उदाहरण दिलं. इथून पुढच्या कालावधीमध्ये सहकारी चळवळीमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला स्वट अनालिसिस करता आलं पाहिजे. काय स्ट्रेंथ आहे, आपल्याला आपली ताकद समजली पाहिजे. पहिला एस म्हणजे काय, SWOT. त्याच्यातलं पहिली गोष्ट आपल्याला स्ट्रेंथ कळली पाहिजे. मी सांगलीहून निघाल्यानंतर 100 किलोमीटर ड्रायव्हिंग करू शकतो, ही माझी स्ट्रेंथ आहे. एका आर्थिक वर्षामध्ये रवळनाथला मी 10 कोटीच्या ठेवीत जमा करू शकतो, ही माझी स्ट्रेंथ आहे. मी 500 कोटीचा टर्न करू शकतो, ही माझ्या संस्थेची स्ट्रेंथ आहे. माणसाला स्ट्रेंथच माहित नसते. मारू नको, जाईल का नाही, होईल का नाही, असं काय होत नाही. मे बी नॉट मे बी, त्यातून काय होत नाही. पण पहिली गोष्ट सहकारी चळवळीचा जर विकास करायचा म्हटला आणि नवीन आव्हानं जर आपल्याला पेलायची म्हटलं तर आपल्याला स्ट्रेंथ माहिती पाहिजे. आपल्याला स्ट्रेंथ माहित नाही. स्ट्रेंथ काय आहे तर तळागाळातल्या शेवटच्या माणसाचा आर्थिक विकास करण्याची क्षमता फक्त सहकारी चळवळीमध्येच आहे. कोण उभा करत नव्हतं दादा, कुणी नाही. सावकाराचा 10%, 15%, 25% व्याजदर होता. त्या कालावधीमध्ये भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय पाहिजे, पाईपलाईनला कर्ज, काय पाहिजे, ड्रिप इरिगेशन करायचंय, काय करायचंय. फक्त आम्ही काय केलं, म्हशीसाठी कर्ज घेतलं आणि लग्नासाठी वापरलं.
आता त्यात चौगुले सरांनी काय करायचं? महेश ओढून आणता येत होते, लग्न झालेली माणसं ओढून आणता येत नाही. म्हणून सरकारी चळवळीमध्ये आपण ज्या कारणासाठी कर्ज घेतो त्या कारणासाठी आता सोपं झालं सर, ऑनलाईन ऑफलाईन बघितलं कळतं. एका ह्याच्यामध्ये ते नवीन शब्द, व्हॉट इज युअर स्कोर, तुमचा स्कोर काय? 10 ठिकाणी कर्ज आहे, 0 स्कोर आहे. पूर्वी स्कोर करत नव्हता, काय नव्हता, कणाकण माणसं सेंचुरी मारत होते सरकारमध्ये. आता नवीन तंत्रज्ञानामध्ये आता स्कोर समजत असल्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये मला हेच समजलं पाहिजे, कुठं व्याजाचा दर जास्त आहे, कुठं व्याजाचा दर कमी आहे, कुठं ठेवीचा व्याज दर कमी आहे. तर हे करत असताना सरकारी चळवळीमध्ये इथं सगळे जरा हिशेबनीस वगैरे बसले म्हणून सांगायला हरकत नाही. एका बाजूला लायबिलिटीज असते, एका बाजूला आशेक असतं. आपल्याला फक्त आशेक दिसतो, इमारत, संगणक, सांगली शाखा, हिकडं शाखा, these are my asset, but it is about liabilities. आपल्याला सगळ्यात मोठा दोष कोणता आहे? आपल्याला असेट समजते, माझा मुलगा, this is my asset, it is about liabilities. देता काय? कधी बी येईल आणि कधीही जाईल, ही देता. आणि लायबिलिटीज काय? मला 15,000 रुपये पगार मिळतो. हे ज्या सहकारी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना लायबिलिटीज करतात आणि ज्या माणसाला आशेत करतात, तोच खरा सहकारी चळवळीतला सच्चा कार्यकर्ता म्हणायचा. दुर्दैवानं 21व्या शतकामध्ये आपल्याला चित्र असं दिसतं की आम्ही कर्जाशिवाय विकास नाही, कर्जाशिवाय शाश्वत विकास नाही, ह्या सगळ्या संकल्पना आणलो. ह्या संकल्पना आणत असताना नवीन एक गोंडस नाव आणलं, वुमन एम्पॉवरमेंट. चौगुले सर मला ते फार आवडतं. चौगुले सर आले की मला सांगतात, सर आपल्या शाखेत माहिती आहे का, आपण महिलांना 10% व्याजादर जास्त देतो. मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक असल्यामुळे माझा लगेच प्रश्न असतो, सर तुम्ही 2% जास्त द्या, उत्पन्न असेल तर ठेवील ना. त्या माझ्या महिलेच्या नावावरती लग्नात आलेली 4 भांडी, रोज 3 शिट्ट्या देणारा कुकर असेल, नाव जमीन नसेल, तर 8% दिलं काय, 9% दिलं तर काय करायचं? पहिली उत्पन्नाची बाजू बघितली पाहिजे. त्या महिलेच्या पर्समध्ये तो आजीबाईचा बटवा बरा होता, त्या बटव्यामध्ये आयुर्वेदिक काय तर होतं. आता पर्समध्ये जोपर्यंत पर्समध्ये पैसे जात नाहीत तोपर्यंत ठेवी येत नाही. उत्पन्न आणि ठेवीचा जेव्हा आपण विचार करतो पहिला उत्पन्नाचा विचार केला पाहिजे. माझ्या आईच्या, माझ्या बहिणीच्या पर्समध्ये जोपर्यंत लाडकी असो कशी असो, तिच्या पर्समध्ये जोपर्यंत पैसे जात नाही तोपर्यंत आपल्याकडे ठेवी येणार नाही. म्हणून सहकारी चळवळीत काम करत असताना पहिल्यांदा उत्पन्नाचा विचार केला पाहिजे आणि मग ठेवी दाम दुप्पट दाम तिप्पट 12 महिने 18 महिने नंतरचा विषय. त्यामुळे हा महिला सबलीकरणाचा विषय झाला. दुसरी गोष्ट खरं सांगू का, ह्या पंचवार्षिक योजनामध्ये नेहमी आपण म्हणतो की नाबार्डच्या माध्यमातून आपण बघतो गावोगावी दिसणारे फलक असतात, नाबार्डच्या माध्यमातून ही योजना, हा डांबरी रस्ता झाला, हे सगळं झालं. हे नाबार्ड हा खरं तर सहकाराचा आत्मा आहे, NCDC हा सहकाराचा आत्मा आहे. परंतु माझ्याकडे नेहमी एक प्रश्न पडतो, विशेषतः महिला वर्गाला माझी विनंती की ज्यावेळी आपण विकास करतो ना, ते विकास करत असताना 2 गोष्टीचा विचार केला पाहिजे. सहकारी संस्थेचा डिव्हिडंड येतो की नाही? येतो. फार मोजक्या लोकांना तर डिव्हिडंड घेणं हे भूषणावं झालेलं आहे. सहकारी चळवळीमध्ये मला आठवतं, मी शेतकरी बँकेचा सभासद होतो. यू कांट इमॅजिन, मी 30% डिव्हिडंड घेतलाय. नंतरच आपण विसरतो. परंतु डिव्हिडंड मिळणं हे चांगल्या सहकारी संस्थेचं लक्षण आहे. आपण काय म्हणतो, सर मी आता त्याच्यावरती अभ्यास करतोय, 42% सभासद सर्वसाधारण सभेला जातच नाही. किती? 42%. आणि मी म्हणतो मी विटा मर्चंटचा सभासद आहे. कोण आहे? कायदेच करायला पाहिजे. 3 वर्षांनी नाही सर, सलग तर 2 राहणार नाही तर तू तुझ्या घरी थांब, आमचा सरकार चांगला चालू. डिव्हिडंड घेणार, कधी येणार नाही आणि म्हणणार जय सरकार, विना सरकार नाही उद्धार. कुणाचा उद्धार करणार आहे? जोपर्यंत सहकारी चळवळीमध्ये जोपर्यंत अवेअरनेस कॅम्पेन येत नाही, जोपर्यंत जनजागृती होत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही.
आणि म्हणून मला असं वाटतं की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या सहकारी चळवळीचा आत्मा म्हणून ओळखला जातो, आज मला तर फार प्राऊड फिलिंग सांगावं लागतं की जर सहकारी साकार करणे नसते, शिक्षणाचा प्रसार झाला नसता, विशेषतः सगळ्यात मोठं जर योगदान काय असेल ना, सहकारी चळवळीमुळे कोल्हापूर जिल्हा हा देशातला दरड उत्पन्नातला 1 नंबरचा जिल्हा झाला. त्याचं सगळं क्रेडिट हे पूर्णपणे सहकारी चळवळी जातं. आपल्याला काय होतंय माहिती, चांगल्याला चांगलं म्हणण्याची जी दानत लागते त्याची आपण काय तर सहकारी संस्थेचं आज नाही उद्या नाही, तू फक्त काही बोलू नको, तू फक्त सहकारी चळवळ काही बोलू नको, सहकारी चळवळ व्यवस्थित चालले. जोपर्यंत या देशातल्या लोकांच्या सकारात्मक भावना जोपर्यंत निर्माण होत नाही आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याची हिंमत, दुसरा महत्वाची गोष्ट आहे, सर तुम्ही चुकताय, इथं आपण तोट्यात येऊ शकतो अशी म्हणण्याची हिंमत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सहकारी चळवळीचा विकास होणार नाही. चौगुले सरांचं माझं एवढं इंटरॅक्शन आहे, मीटिंग झाली की मी सांगतो, सर हा माणूस दिसतोय ना, मी माझं रिडिंग सांगतो, फॉर्च्युनर मधून कर्ज घ्यायला लागला माणूस ना सगळ्यात जास्त मला भीती वाटते, आणि वायरच्या पिशवीतनं कर्जाचा अर्ज घेऊन आला ना मी त्याला पटकन मिठी मारतो. ही इज ऑनेस्ट. सर पटणार नाही तुम्हाला, तर वायरच्या पिशवीतनं घेऊन येणारा जो कर्जदार आहे 100% फेडणार. मर्चडीज मी कोणती टीका करतो असं चालत नाही, परंतु वस्तुस्थिती आहे की सहकारी चळवळीमध्ये कर्ज बुडविगिरीचं प्रमाण वाढल्यामुळं सहकारी चळवळीला फार मोठं ग्रहण लागले दिसून येतो. ही माझी संस्था आहे, कर्ज पलटून घे, 5 वर्ष जाऊ दे, ऍडव्हान्स दे, मी फेडणार. शिंदेताई या पद्धतीनं खऱ्या अर्थानं सहकार, नाहीतर काय गाव सोडून चाललाय का, तू गाव पण सोडू नको, सहकारी संस्था पण सोडू नको, तुला गाव सोडायला कोणाला भेटू, गाव सोडू नको, आमच्या संस्थेचं कर्ज तेवढं. एवढ्या रिलायबल आम्ही योजना तयार करतो आणि 21व्या शतकामध्ये आम्ही महासत्ता व्हायला तयार झालो. या सुपर पॉवर महासत्तेचं आपलं स्वप्न. मोदीजी रोज म्हणतायत ऍट अ वर्स्ट वी आर सुपर पॉवर. आपल्याला महासत्तेची स्वप्न दाखवत आहे. स्वप्न दाखवणं वाईट नाही, ज्याला दाखवले त्यानं सारखं स्वप्नात न राहता जरा कृतीशी पाहिजे. त्यांचं काही चुकीचं आहे, तू शक्तिमान होशील, आपण खाल्लं पाहिजे ना. त्यांनी फक्त शक्तिमान होशील, शक्तिमान आहे, तू काही खात नाही, कुरकुरे खातो, मॅगी खातो, नूडल खातो, तू कसं शक्तिमान होणार. मोदी साहेब सांगते तुम्ही शक्तिमान होणार, आपण आपल्या संस्था शक्तिमान केल्या पाहिजे, त्यामुळे आपल्याला शक्तिमान होता येतं. सुपर पॉवर ऍडव्हान्स्ड सुपर पॉवर नाही, वी हॅव टू डेव्हलप अवर कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आपल्या सहकारी संस्था जोपर्यंत आपण विकसित करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं विकास होणार नाही. माझी अजून शेवटची 5 मिनिटं आहेत सर. त्या 5 मिनिटांमध्ये एक महत्वाच्या 3 गोष्टी सांगतो. सहकार शक्तिमान केव्हा होईल? आपल्याला काय नाही, डेअरी इंडस्ट्री आहे, पोल्ट्री इंडस्ट्री आहे, स्पिनिंग इंडस्ट्री आहे. आता सहकार काहीच वावडं नाही. आणि आमच्या ताईने तर नवीन हे बचत गटाच्या माध्यमातून वगैरे सगळे फेस्टिवल, पुन्हा इकडचा मांडा तिकडचा सगळ्याच कुशल हे करून घेतले. सांडगे येत आहेत, त्यानंतर मांडे येत आहेत, कितीतरी गोष्टी येत आहेत, त्याचे बाजार भरत आहेत, त्याचे मॉल होत आहेत. इथून पुढच्या कालावधीमध्ये ज्या सहकारी संस्था आपल्यामध्ये कौशल्य विकसित करणार नाही, जोपर्यंत महिलांना तशा पद्धतीची कौशल्य विकसित करून वेगवेगळ्या पद्धतीच्या जोपर्यंत योजना आखणार नाही तोपर्यंत इथून पुढचा काहीच विकास होणार नाही. म्हणून जेव्हा शाश्वत विकासाचा विचार करतो, शाश्वत विकास म्हणजे जे शेवटपर्यंत टिकतं एक शाश्वत. काय शाश्वत आहे? ठेव मोडता येते, काही शाश्वत. कर्ज काही नसं म्हणतात बुडवता येतं, ते शाश्वत नाही. काय शाश्वत आहे? सहकारी चळवळीचा विश्वास हे शाश्वत आहे. ज्या दिवशी सहकारी चळवळीचा विश्वास उडेल, मी अनेक संस्था बघितले, फक्त म्हणायचं पाहिजे 10 लोकांनी म्हणायचं, ह्या बँकेचं काय खरं नाही ना, एक 10 माणसांनी म्हटलं ना
म्हणजे खेडेगावामध्ये खालच्या गल्लीमध्ये एक छोटस सापाचं किरडू निघतं. तो सांगतो सापाचं किरडू निघाले. 10 गल्ल्या गेल्यानंतर ग्रामपंचायतीत निरोप जातो. अहो 6 नंबरच्या गल्लीमध्ये 10चा आकडा काढले ना मोठासा फुसका होतो. सगळेच घाबरतात. कुठेतरी एखाद्या दुसऱ्या माणसाला ठेवलेला थोडा वेळ झालेला असतो. खरं नाही, दुसऱ्या दिवशी रांगच. आपल्याकडे एवढी मोठी स्प्रेडिंग यंत्रणा आहे, तर आम्ही गिल्टी मास मेसेज सिस्टम म्हणतो. तसं होतं का? हो, असेल काहीतरी झाला असेल थोडासा घोटाळा. म्हणून काय आम्ही आता कोंबडीच मारून खाणार नाही. संडे गोया मंडे रोज खाऊ अंडे. ही कोंबडी आहे, रोज एक अंड देते. मी शाकाहारी आहे, तू धर्म औषध. रोज एक अंड मिळते, खाऊया ना. एकदम कशासाठी? हा जोपर्यंत अप्रोच येत नाही तोपर्यंत खरं आपण शाश्वत विकास होणार नाही. खरं सरांची बऱ्याच वर्षाची इच्छा होती. माझं ते खेडेगावात म्हणाले एक गडी 12 वाजले कधी बोलवले की काहीतरी घोटाळा होतो. मी ठरवलं, फार दिवस झालं गडी इंग्रजला मला यायचं होतं आणि विशेषतः संस्थेत यायचं होतं. आणि म्हणून मी सरांना म्हणलं फाट्यावर काही होऊ दे, आज येणार. कारण मी सहकारी चळवळीनं उभा आहे. आज माझ्या आईनं डेअरीमध्ये दूध घातलं, त्या दुधातून पैसे आले म्हणून मला पास करता आला. तिथून मला MA होता आलं, MPhil होता आलं. आज मी जो आहे माझ्यासाठी अनेक जी माणसं उभा आहे. दॅट क्रेडिट गोज टू कोऑपरेटिव्ह. आणि म्हणायचं पुन्हा सहकार्यानं काय केलं? तू सहकारासाठी काय केलं? सर, जसं देशाच्या बाबतीत आहे तसंच सहकार्याच्या बाबतीत आहे. देशानं माझ्यासाठी काय केलं याच्यापेक्षा मी देशासाठी काय केलं, सहकारी चळवळीने माझ्यासाठी काय केलं याच्यापेक्षा मी सहकारी चळवळीसाठी काय केलं, हा जोपर्यंत दृष्टिकोन येत नाही तोपर्यंत विना सहकार नाही होता. एकमेका सहाय्य करू, अवघी धरू सुकून. कुठला पण सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा जो पद आहे विच इज वेल नोन. तर अलीकडच्या कालावधीमध्ये महामार्ग म्हणा आता समृद्धीचा महामार्ग म्हणा, समृद्धीच्या महामार्गावरती कर्ज बुडवेगिरी हे हर्डल्स आहेत. समृद्धीच्या महामार्गावरती सगळ्यात मोठा हर्डल्स काय तर सहकाराची बदनामी. किती काही असू देत, एक वाक्य मात्र खरं आहे, सहकारी चळवळ ही ग्रामीण विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. एक जरी चकोप झाली तर मेंदूत अनेक विचार येतात, विस्मरण होतं. सहकारी चळवळीतली एक संस्था मोडकळीस आली. हे चेन आहे ना, सायकल आपण चालवतो ना, एक चेन तुटली. कशी चेन आहे? दिशेशी काय घोटाळा झाला आणि हे सगळं जत्रा खालच्या सगळ्या हे ब्रँचेस त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे चेन डिस्टर्ब होऊन चालत नाही. सहकाराची चेन जोपर्यंत डिस्टर्ब होत नाही तोपर्यंत सहकारी चळवळीला काहीच अडचण नाही. एक शेवटचं वाक्य बोलतो, 21व्या शतकामध्ये आपण नक्की महासत्ता होऊ. आपण टार्गेट दिले 2047 पर्यंत. खरं तर आपण 2030लाच महासत्ता होणार होतो. परंतु ठरवतो ना आपण 100 कोटीचं टार्गेट 75च होतं, पुन्हा 100चं करतो. 2047 पर्यंत जेव्हा आपण महासत्ता होऊ त्यावेळी कुणी किती म्हणून भयानक मोठी स्पर्धा आहे. यू कांट इमॅजिन. तुम्ही आता गडहिंग्लजमध्ये राहताय, सहकारी चळवळीला सगळ्यात मोठी स्पर्धा कोणाची असेल तर सहकारी चळवळ टिकणार नाही म्हणणाऱ्या माणसाचीच खरी स्पर्धा आहे. म्हणजे शत्रूशी युद्ध खेळणं फार सोपं असतं, घरच्याशी युद्ध खेळणं फार अवघड असतं. सहकारी चळवळीमध्ये सहकारी चळवळीला बदनाम करणाऱ्या माणसाच्या पासून फार सावध राहण्याची गरज आहे. खरं तर बघितलं तर हे शुगर फॅक्टरी आहे. मी दुष्काळ भागातला माणसांनी बघितलं आणि स्वप्न पाहिलं की दुष्काळाचं नंदनवन होईल हा संकट साकार करणार. या दुष्काळाचं नंदन होईल, सुधीजन्यामुळे होईल डेअरी इंडस्ट्रीमध्ये. म्हणून मी बऱ्याच वेळा विनोदाना म्हणतो, पूर्वी अशी पद्धत होती की आमची ताई धार काढायची आणि डेअरीत घालायची. डेअरीतला पगार मात्र दादाच्या हातात द्यायचा. दादा आठवड्याच्या शेवटी किटलीतून काय घरी घेऊन येईल सांगता येत नव्हतं. जाताना दूध, येताना काही माहित नव्हतं. काही असो, विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या सहकारी चळवळी केली.
फक्त एक सावधानतेचा इशारा देतो. 1991 नंतर जे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आलं त्याला आम्ही गोंडच नाव दिलं, खौजा. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. लोकांना समजलं नाही, त्यांना वाटलं खौजा. नाव होतं खौजा, लोकांना वाटलं खौजा. आणि ज्याच्या त्याच्या परिणाम सुकराची प्लेट एवढी मोठी होती, आपल्याला नाही काय असतं 350 रुपये किती खावा. ही 350 रुपयाची फार मोठी प्लेट असल्यामुळं संपत नाही. एवढा सरकार मोठा आहे. या सहकारी चळवळीतले आपण पायी आलो. इथं दिंडीचं चित्र पाहिलं. या सहकारी चळवळीतल्या प्रत्येक दिंडीतल्या वारकऱ्याला असं वाटलं पाहिजे कशालाही धक्का लागला तर चालेल, माझ्या विठुरायाला धक्का लागता कामा नये. ही जोपर्यंत आपण भूमिका घेत नाही तोपर्यंत सहकारी चळवळीचा विकास होणार नाही. गेली जवळपास 4 दशकं ह्या शैक्षणिक क्षेत्रात सहकारी चळवळी, राष्ट्रीय सेवा योजनेत दत्ता पाटलांनी उल्लेख केला आणि विशेषतः पत्रकारिता क्षेत्रात काम केल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, सहकार हा आपला आत्मा आहे. सहकार आपला श्वास आहे. आणि श्वासच थांबला तर सगळं थांबेल. हा सहकाररूपी श्वास कसा जीवन ठेवायचा हे काम सर्व ह्या सहकारी चळवळीतल्या वारकऱ्यांनी, तर त्याला शब्द फार वेगळा आहे, तो वापरला तर फार तुम्हाला आनंद होईल. सहकार ही चळवळ आहे. चळवळ कोण करतं? जो वळवळ करतो तो चळवळ करतो. आज दिल्लीत, उद्या सांगलीत, परवा सांगोल्यात, परवा कराड. जो माणूस वळवळ करतो तो सहकार चळवळ टिकतो. घरात बसलाय कोण ठेवी देणार? त्यामुळे ही वळवळ करणारी माणसं सहकारी चळवळ वाचवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला दिलेली 39 मिनिटं बरोबर संपले. मला इथं बोलवलं, माझा यथोचित सत्कार केला. हा सत्कार सहकारी चळवळीचा सत्कार होता. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो. मी थांबतो. धन्यवाद.